आपल्या शहरातील, जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी TV7 न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सांगोला तालुक्यातील मौजे अनकडाळ येथील बेकायदेशीर महारवतनी जमिनी लाटल्यासंदर्भात माननीय तहसीलदार साहेब यांना महार समाजाच्या वतीने निवेदन। सांगोला तालुक्यातील मौजे अनकडाळ येथील शासनाने भूमिहीन, गोरगरीब, दलित समाजाला त्यांच्या उपजीविकेसाठी शासनाने दिलेल्या महारवतनी जमिनी कसण्यासाठी दिल्या होत्या, परंतु आमच्या अज्ञानाचा गैरफायदा घेत मौजे अनकडाळ येथील गट नंबर 45 हे क्षेत्रफळ जवळपास 45 एकर ह्या जमिनीचा कोणताही मोबदला न देता धनदांडगे, मीनाक्षी राजेंद्र कोळेकर, उत्तम रामचंद्र सरगर, आक्काताई शामराव वाघमारे, दत्ता कलाप्पा बंडगर, कलाप्पा बिरा बंडगर, सविता कलाप्पा बंडगर, उत्तम नामदेव बालते, रमेश नारायण वाघमारे, सुनीता अप्पासो पाटील, दिनेश जालिंदर सोळगे, तानाजी सीताराम कोडग, मीनाताई राजेंद्र कोळेकर, प्रमिला संदीप नांदाळकर, प्रीती प्रभाकर गायकवाड, सोमनाथ शंकर गायकवाड, तानाजी सीताराम कोडग, सदाशिव शामराव बंडगर, सचिन सुरेश बंडगर ह्या धनदांडग्यांनी दीनदलित गोरगरिबांच्या महारवतनी जमिनी लाटल्या आहेत। त्या जमिनीची खरेदी होऊ नये, त्या खरेदी बेकायदेशीर असून त्यांना कोणत्याही स्वरूपाच्या चतुर्सीमा नसताना खरेदी केल्याचे समजतंय। त्यामुळे माननीय तहसीलदार साहेब, प्रांत साहेब यांनी आमच्या निवेदनाचा विचार करून त्वरित त्या रद्द कराव्यात असे निवेदन माननीय तहसीलदार सो सांगोला यांना निवेदन दिलंय। याबाबत आमच्या प्रतिनिधीशी बोलताना आबा उर्फ शिवाजी काटे काय म्हणाले ते पहा। गट नंबर 45 या 45 एकर जमीन असून या जमिनीत सर्व बेकायदेशीरित्या अतिक्रमण झालेलं आहे, तर ते अतिक्रमण काढण्यात यावं। पण त्याचबरोबर असं लोकांचा गैरफायदा घेऊन सर्व बेकायदेशीरित्या केलेल्या खरेद्या हा रद्द व्हाव्यात यासाठी तहसीलदार साहेब यांना आम्ही निवेदनाद्वारे माहिती दिलेली आहे व त्याच्या कठोर कडक कारवाई व्हावी।